आपने कहा है अगर नगर सेवकों पे कार्रवाई होंगी तो अधिकारियों को नहीं छोड़ेंगे। देखिए, मुझे भी महानगर पालिका के बहुत सारी धांधलियां पसंद है, पता है मुझे। बहुत सारी धांधलियां पता है उसमें, और जिसकी 2-4 दिनों के अंदर आपको खुद समझ में आएगा जब ये सीरीज में स्टार्ट करूंगा। तो उसमें मैं ये नहीं कह रहा हूं कि मैं है तो ये सिर्फ इस वजह से कर रहा हूं। हाँ, मैं वैसे भी मतलब पूरी बहुत सारी तैयारी कर रहा था, बहुत सारे अलग अलग डिपार्टमेंट्स की और भी बहुत सारे नेताओं के मामले भी सामने आए आए हैं करके। अब क्या है, कॉरपोरेटर्स बन गए हैं 33, तो शहर का जिम्मेदारी पूरे उनके हवाले कर दिए है, और मैं सिर्फ ये धुलाई करने का काम करने वाला हूँ। जो भी बेईमानी कर रहा है उसको फिर सिर्फ धुलाई करने का काम। तो अब देखिए 2-4 दिन के बाद है तो आपको कुछ समझ में आएगा कि जब पहला बम फोड़ूंगा तो। लेकिन ये जिस तरह से पहली जनरल बॉडी मीटिंग से पहले ही तो इस तरह से केस हो जाता है, एफआईआर हो जाती है, हालांकि सुनिए जितना साहब, ये हमारे को आप एफआईआर से डराइए मत। 16 एफआईआर है इम्तियाज जलील के ऊपर। हाँ? तो हमारे को आप ये मत समझिएगा कि साहब, और 16 एफआईआर काहे के है कि कहीं पे शराब की दुकान वो कर रहे हैं, कहीं पर कोई पब्लिक का मूवमेंट है उसके लिए आंदोलन कर रहे हैं। किसी का जेब काटने के लिए नहीं है, किसी की जमीन लूटने के लिए नहीं है, किसी का पैसा डुबाने के लिए नहीं है, किसी के घर के ऊपर कब्जा करने के लिए केसेस नहीं है। हाँ? भाई, जनता के लिए अगर उतर रहे हैं, हाँ? लड़ रहे हैं उनके लिए, तो बाकी और कौन उतर रहा है मुझे बताइए ना। हाँ? कल गुलमंडी के पास हुआ है, कहाँ पे कॉर्पोरेटर थे बताइएगा उसमें। हाँ? दूसरे चिकल थाने के पास मुकुंदवाड़ी के अंदर हुआ है। हाँ, कौन सा कॉर्पोरेटर जाके गोदड़ी के अंदर छुप के बैठ गया था उसमें। भाई, तुझे उन्हीं लोगों ने चुन के दिए है ना उसमें। हाँ, हम कहीं पर भी ये नहीं समर्थन कर रहे हैं, हाँ, कि शाहगंज का व्यापारी हो या कहीं पर भी हो कि मेरा धंधा करने के लिए मैं लोगों को तकलीफ के अंदर डालूंगा करके। वो लोगों को भी हम कह रहे हैं कि अपने नियम के अंदर रहते हुए आपको काम करना है करके उसमें। और अगर आप अपने नियम के अंदर काम नहीं करेंगे तो आपके लिए कोई नहीं खड़े रहने वाला है, ये साफ तरीके से मैं बता रहा हूं। वो हॉकर्स को भी बता रहा हूं जो ये समझ रहे हैं कि रोड मेरी है और मैं रोड के ऊपर कहीं पर भी खड़ा रह सकता हूं। और मेरे कॉरपोरेटर्स को भी मैं ताकीद कर रहा हूं, अगर कोई गलत तरीके से अगर कारोबार कर रहा है तो उसकी बचाव के अंदर आपको जाने की बिल्कुल जरूरत नहीं है। आपको क्या लगता है जो कार्रवाई हो रही है राजनीतिक दबाव में हो रही है या कानून का किसका भी पालन किया दबाव जा है, रहा है? किसी का भी दबाव रहने दीजिए उसके अंदर, हमको क्या फर्क पड़ने वाला है उसका। हम लड़ने के लिए तैयार है ना भाई साहब। हाँ, आप दबाव किसी के अंदर भी कर लीजिएगा उसमें। मुझे पुलिस कमिश्नर ने है तो ये बताना चाहिए कि साहब ये 13 लोग वहां पे थे, ये देखिए ये वीडियो है, ये इसमें आपका ये 1 नंबर का, ये 2 नंबर का, 3 नंबर का, जो है ही नहीं वहां पे, उसका नाम किसके बोलने के ऊपर डाले है करके उसमें। तो क्या आपने क्या पुलिस डिपार्टमेंट को मजाक का अड्डा बना लिए है क्या, कि कोई भी आएगा कि साहब इसका भी नाम डाल दो ना, साहब इनने भी डाल दो ना, इसका भी नाम डाल दो ना करके। तो क्या आप मजाक कर रहे हैं क्या? हाँ? जिसने भी एफआईआर रजिस्टर करा उसको सिद्ध करना पड़ेगा कि ये कॉर्पोरेटर वहां पे था। तुम्हारे कैमरे में आ रहा है, दूसरे कैमरे पूरे जमा करो और बताओ उसके अंदर कौन कौन लोग थे और कौन नहीं थे करके। जो एप्स्टीन फाईल सामने म्हणजे समोर आली आहे, तर काही नेत्यांचं असं मत आहे की जे काही युद्ध सुरू झालंय प्रकरण एप्स्टीन फाइल अभी तक आई ही नहीं है सामने, और नहीं आई है इसीलिए मोदी जी इसराइल भागे थे। हाँ? जिस दिन आ जाएगी तो उनको भी है। हाँ? जंग से पहले भागने की वजह यही थी कि एप्स्टीन फाइल के अगर फाइल्स बाहर निकलना शुरू हो गए, हाँ? तो वो तो एक यूएस वाला बेवकूफ आदमी है ही हो। हाँ? हाँ? उसको मालूम है कि लोग मर रहे तो मरने दो, उसके अंदर मेरी छवि, मैं तो अमेरिका का नहीं दुनिया का सबसे बड़ा गुंडा मैं हूँ। हाँ? तो मेरी गुंडागर्दी खत्म हो जाएगी करके। तो उसने बोला कि चलो जंग छिड़ देते हैं करके। और हमारे साहब भी है तो भागते हुए चले गए उसके अंदर गले लगाने के लिए, उसमें नेतानियों को, उसमें जा जा गले लग जा करके। उसमें कोई जरूरत नहीं थी उसमें। और जो स्टैंड भारत ले रहा है, ईरान के ताल्लुक से हमारा एक रिश्ता था उस कंट्री के साथ उसमें। और हम आज पूरी तरीके से हम खमैनी साहब का मरहूम, उनका हम जो फैसला था कि मैं सर कटा दूंगा, सर झुकाऊंगा नहीं करके, आज दुनिया में ऐसे लीडर्स नहीं है उसमें। और मुझे इस बात का पता चला है कि यहाँ पर जब हमारे शिया बिरादरी शोक मनाने के लिए, दुनिया में जितने भी शिया हमारे बिरादरान है उनके लिए सबसे अजीम शख्स थे वो, उनका कत्ल हो जाता है और उनका एक मोर्चा निकालने के लिए पुलिस कहती है कि आप नहीं निकालना करके उसमें, उनको इजाजत नहीं दी गई है करके। अगर इंशाल्लाह अगर शिया बिरादरी अगर ये मोर्चा निकालना चाह रही है रमजान के अंदर, हम जिम्मेदारी लेंगे उसमें। और फिर पुलिस परमिशन दे ना दे, एक बड़ा मोर्चा हम निकालेंगे उसके अंदर, इस बात की निंदा करने के लिए कि कैसे शिया बिरादरी के सबसे बड़ी और ईरान के राष्ट्रपति इनका जिस तरीके से कत्ल किया गया था।
कुछ दिन पहले शहर में इस्लाम पार्टी की ओर से इफ्तार पार्टी रखी गई जिसमें काम के सवाल खत्म हो गए। ये जो आलमी तनाज़ा चल रहा है इसमें हिंदुस्तान के रोल को कैसा देखते हैं आप? जिस तरह से मोदी जी खामोश थे और मुस्तैद पसंदी का मुजाहरा कर रहे हैं। देखिए, मरने वाला जो शख्स था, वो कोई आम आदमी नहीं था, एक मुल्क का राष्ट्रपति था। और उस मुल्क के राष्ट्रपति के लिए हमारे पंत प्रधान के पास इतनी भी तहजीब नहीं है कि उसके लिए उन्होंने कम से कम एक ट्वीट करके उनको श्रद्धांजलि देना चाहिए करके। आप दुनिया के अंदर ये कहते हैं कि मैं तो इतना बड़ा ताकतवर आदमी हूं कि जब वो जंग चल रही थी रशिया के अंदर यूक्रेन के साथ, तो उनके भक्तों ने बोल डाले थे कि मोदी जी ने फोन करे तो रुक गई है बोले। तो इतने बड़े तो उनके ऐसे गधे भक्त है, तो उन्होंने कह रहे हैं कि इन्होंने फोन करे थे तो वो रुक गई है जंग करके। तो आपको ये किसने इख्तियार दे दिया है कि आपको, क्या मुल्क ने ये बोला है कि आपने है तो इजराइल का साथ देना चाहिए करके? आप जालिम ताकतों का साथ दे रहे हैं, आप जालिमों का साथ दे रहे हैं जो दुनिया के अपने मोहल्ले के अंदर गुंडे देखते हैं नहीं क्या अपन, गुंडे मवालियां, तो ये दुनिया के बड़े बड़े गुंडे मवालियां हैं। ये नेतन्याहू हो गया है, ये डोनाल्ड ट्रंप हो गया है, और उसी लाइन के अंदर एक और शख्स जाके बोल रहा है मैं भी खड़े रहूंगा करके। इसके असरात जाहिर होना शुरू हो गए हैं। गैस की किल्लत, कमर्शियल गैस की किल्लत नुमाया। मोदी जी अपने जेब से देंगे? सर, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आहे त्याकडे कसं पाहताय? कारण जनतेला कुठेतरी खूप काही देण्याचा प्रयत्न आम्ही केला असं त्यांचं मत आहे. नाही, 2 लाखाची दिलेली आहे तुम्ही, पण हे नाही सांगितलंय की कधीपर्यंत देणार. म्हणजे घोषणा करायची, मग हे बिचारे बँकामध्ये गेल्यानंतर नाही का त्यांच्याकडे इतकं मोठं हे आणा ते आणा हे आणा ते आणा करके, म्हणजे त्यांना टाइम बाउंड द्यायला पाहिजे होतं की 1 महिना. कारण जेव्हा सीझन सुरू होईल आता 2 महिन्याच्या नंतर पीक लावण्याचं सीझन जेव्हा सुरू होईल त्यावेळी ते कर्ज राहणार असेल तर काय उपयोग होणार आहे? आणि फक्त 50,000 रुपये तुम्ही प्रोत्साहन जे प्रामाणिकपणे भरतो, तर तुम्ही म्हणतो की आम्ही 50,000 रुपये देणे, आणि जे पैसे घेऊन स्वतःचा उपयोग करत आहे त्यांना म्हणतं की तुमचं कर्ज माफ, पण तुम्ही प्रामाणिकपणे भरताना की तुम्हालाही आम्ही. तर त्यांना खऱ्या अर्थाने 50,000च्या ऐवजी त्यांनाही 2 लाख रुपये प्रोत्साहन बक्षीस द्यायला पाहिजे होतं. आणि दुसरं जे आहे ते सगळं भंपगिरी आहे. 50 लाख जॉब्स देणार आहे करके. हे सांगा की 3 महिन्यामध्ये आम्ही 25,000 मुलांना देणार, तर 3 महिन्यानंतर नंतर आम्ही तुम्हाला विचारणार की दाखवा आम्हाला 25,000 काय आहे आणि काय आहे 2047 मध्ये काहीतरी करणार आहे ते. अरे आता 2026 आहे, 2047 कधी येणार आहे? तर ठीक आहे, आता सत्ताधारी तर म्हणणार आम्ही खूप चांगलं बजेट दिलेलं आहे, पण लोकांना कळतं काय चांगलं आहे काय नाही. काय का विद्यार्थ्यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी एक रोजगार मेळावा ठेवलाय, त्याचा फायदाही त्यांना होतोय. तुमचा असा बऱ्याच आरोप असतो की सत्ताधारी पक्षानं कधीच नोकऱ्या दिल्या नाही, बेरोजगारी वाढली त्यांच्यामुळे, मात्र तुम्ही हा प्रयत्न करताय. काय आहे की कालच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा आपला बजेट सादर करत होते महाराष्ट्राचा, त्यावेळी त्यांनी घोषणा केली की आम्ही 50 लाख नोकऱ्या देऊ करके. खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे पोकळ घोषणा खूप झालेले आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली होती किंवा महाराष्ट्रामध्ये अनेकदा अशा प्रकारचे घोषणा करण्यात आली होती आम्ही इतके बेरोजगारांना नोकऱ्या देऊ करके, पण खऱ्या अर्थाने किती दिले त्याचा डाटा ते कधीही सांगितलेलं नाही आहे. दिलं की नाही दिले हे कोणाला माहीत नाही आहे. पण माझ्या वतीने मी वारंवार हे प्रयत्न करत राहिलेलं आहे. अनेक कंपनीजला आम्ही अप्रोच करतो आणि त्यांना विनंती करतो की तुमच्या HR टीमला पाठवा आणि आम्ही जॉब फेअर ऑर्गनाईज करतो. सगळ्या मुलांना ते सगळे सुविधा जे त्यांना द्यायला पाहिजे इंटरव्ह्यूसाठी, ते इंटरव्ह्यूज आम्ही सगळं इथेच आमच्या ऑफिसमध्ये ठेवतो. आज पुण्याहून पिंपरी चिंचवडवरून टाटा कंपनीचे, टाटा मोटर्स जे आहे यांचे HRचे लोक आलेले आहे. आम्ही त्याची पब्लिसिटी केली होती आणि आपल्याला विश्वास नाही बसणार की इतकं सारा मुलांचा प्रतिसाद मिळाला होता आणि विशेषकर ग्रामीण एरियातले जे मुलं आहेत त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि इथे इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते HRचे जे लोक आलेले आहेत ते डायरेक्टली जे आहे
ते त्यांना जॉब ऑफर लेटर ते देत आहे, गेट एंट्री पास त्यांना देत आहे. तर एका अर्थाने खूप चांगलं हे आहे. सगळ्यांना माहीत आहे की आज मुलांकडे नोकऱ्या नाही आहे, खूप शिकलेले आहे तरी सुद्धा त्यांना नोकऱ्या मिळत नाही. तर अशा प्रकारचे जॉब फेअर्स आम्ही वारंवार ऑर्गनाईज करत राहिलेलो आहे आणि आज पुन्हा एक जॉब फेअर होत आहे. मला असं वाटतं की खूप सारे मुलांना आज नोकऱ्या तिथे मिळालेली आहे. फायनल डेटा मी घेतलेला नाही आहे. तरी चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. परंतु बरेच असे काही पक्ष आहेत ते असे प्रयत्न करत नाही, मात्र निवडणुकीत चांगला आश्वासनं देतात. आज तुम्ही तुमचं नशीब असं होतं की कुठेतरी थोड्याशा मताने तुमचा पराभव झाला, मात्र तुम्ही तरी सुद्धा हे प्रयत्न सोडत नाही गेले, त्यामागचं काय उद्देश? नाही काय आहे की तुम्ही या मुलांना बघितलं, त्यांना भेटलं, त्यांच्याशी बोललो तर तुम्हाला कळेल की ग्रामीण एरियातून आलेला मुलगा जे आहे ते शिकलेला आहे, पण त्याला नोकरीची संधी मिळत नाही आहे. मी ते नोकरी देणारा, नोकरी घेणारा त्यांच्यामधला बीटचा एक मीडिएटर आहे. ज्यांना नोकरी पाहिजे मी त्यांच्याकडे अप्रोच होतो की बाबा मी कंपनीला आणत आहे आणि कंपनीला हे सांगतो की बाबा तुम्ही आमच्याकडे या, ज्यांना नोकऱ्या पाहिजे त्यांना मी इकट्ठा करतो आणि सिस्टमॅटिक खूप प्रोफेशनल वे में आम्ही हे सगळं ऑर्गनाईज करतो. दुसरं पक्ष काय करतं काय नाही करतं याच्याशी माझं काही देणं घेणं नाही आहे. पण हे खरी गोष्ट आहे, जेव्हा मी आमदार होतो, खासदार होतो, तर त्याची संख्या जास्त होती कारण सत्तेमध्ये होतो मी. आता सत्तेच्या बाहेर असून सुद्धा हे प्रयत्न जेव्हा मी करतो तर कंपनीजलाही असं वाटतं की एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे, म्हणून ते प्रतिसाद देतो आणि अशा प्रकारचे जॉब फेअर्स आम्ही आज ठेवलेले आहे, पुन्हा ठेवू. महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक जास्त चर्चेत असणारा पक्ष तुमचा एमआयएम ठरला आहे. कारण अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान तुमचे नगरसेवक गेले होते, नंतर त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले. तर आता त्यांच्यावर कुठेतरी अपात्रतेची कारवाई संदर्भात हालचाली देखील सुरू आहेत. काय आहे की जेव्हा लोक आपला प्रतिनिधी निवडतो तर हे घरी बसण्यासाठी नाही निवडतो. त्यांची अपेक्षा असती माझ्या अडचणीच्या काळात ते लोकप्रतिनिधी जे आहे, ज्यांना मी निवडून दिलेलं आहे, ते माझ्यासाठी धावून येईल. आता जे प्रकार घडलं होतं, जेव्हा मारामारी काही झाली होती, मी स्वतः पोलीस कमिशनरांना सांगितलं होतं त्याच्या बाबतीत तुम्हाला जे कारवाई करायची आहे तर तुम्ही ते कारवाई करा, आम्ही त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. पण दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे एकतर चूक कोणाची आहे हे स्पष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. 2014ला केंद्र सरकारने द स्ट्रीट वेंडर्स ऍक्ट 2014 हे पास केलं होतं. हे सगळं महानगरपालिका नगरपालिकाला बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे की त्यांनी हॉकर झोन तयार करायचं. ते नियमाप्रमाणे आहे, ऍक्ट पास झालेला आहे. मग आपली महानगरपालिका काय वेगळी आहे का, काय विदेशातली आहे का काही की त्यांना हे नियम लागू नाही आहे? मग इतकं वर्ष होऊन सुद्धा आपल्याकडे बॉडी नाही होती. आयुक्त जे आहे ते सिंगल हँडेडली होते उसमें, ते कुठेही कसलाही प्रकारचा निर्णय घेतला असतं. मग तुम्ही का हॉकर झोन तयार केलं नाही आहे? मलाही माहीत आहे ते शागंजमध्ये जे आहे ना ते रेग्युलर आणि फक्त शागंज एरिया नाही आहे, खूप सारे असे एरियाज आहे जिथे हॉकर्सला अडचण होत आहे. ते हॉकर्स कशासाठी उभे असतात? ते त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न येतं. कुणीतरी महिला जे आहे टोकरी घेऊन उभे राहते. ते हे सगळं जेव्हा हे हॉकर झोन तयार नाही होते, याचा अर्थ हे होतं की महानगरपालिकाचा तोडी दस्ता असू द्या किंवा पोलीस कमिशनरांचा पोलिसांचं जे कर्मचारी असते त्यांच्यासाठी हे हॉकर्स म्हणजे एटीएम मशीन असतं. की कधीही जायचं, चला इथून चला तुम्ही इथं बाहेर पडा, मग ते विनंती करतो, मग 100-50 रुपये द्यायचं. आता त्या शागंज एरियामध्ये एक पोलीस चौकी समोर आहे, मग पोलीसवाले उभे होते का त्यावेळी उपस्थित होते का? नाही होते ना. मग चूक जेव्हा महानगरपालिकेची आहे आणि तुम्ही फक्त त्या हॉकर्सवर जबरदस्ती करत होते तर आमचे लोक गेले. ठीक आहे, कोणाची भाषा कशी होती मला माहित नाही आहे, मी नाही होतो इथे. पण ते काहीतरी कोणी चांगली भाषा वापरली नाही, मग तुम्ही 13 लोकांवर केसेस रजिस्टर करता. आणि मी आपल्याला ओपन चॅलेंज करतो, हे पोलीस कमिशनरांनी समजून घ्यावा आणि महानगरपालिकेचे आयुक्तांनीही समजून घ्यावा की जे आमचे कॉर्पोरेटर्स तिथे उपस्थित नाही होते त्यांच्याही नाव त्या FIR मध्ये टाकण्यात आला. मग कुणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आला?
सत्ताधारी पक्षांनी तुम्हाला जबरदस्ती केलेली आहे का, किंवा पराभव झालेले कॅन्डिडेट्सने तुम्हाला हे सक्ती केली का की याचंही नाव टाका, याचंही नाव टाका, आणि 13 लोकांवर तुम्ही असंच, म्हणजे याचा अर्थ हे आहे की कुठेतरी काही झालं तर सगळ्यात जास्त आपले कॉर्पोरेटर्स जे आहे ना ते त्यांनी पडून जावं, घरमध्ये जाऊन झोपून जावा, ब्लँकेट टाकायचे आणि बाहेर यायचंच नाही. हे तसं तर चालणार नाही आहे ना. उसमें एका प्रकारे तुम्ही प्रेशर टाकण्याचं हे करत आहे. तुम्ही करा, तुम्हाला नियमाप्रमाणे जे कारवाई करायची आहे तुम्ही करा. आम्ही पण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला प्रश्न विचारू की हॉकर झोन का तुम्ही तयार केलं नाही आहे. परंतु ती अपात्रतेची जी कारवाई आहे त्या संदर्भात काय सांगा? काय ठीक आहे ना, नियमाप्रमाणे त्यांनी FIR केलेली आहे. आता पोलीस कमिशनरांनी त्याची इन्क्वायरी करायला पाहिजे आणि पोलीस कमिशनरांनी याचीही इन्क्वायरी करायला पाहिजे की कोणाच्या सांगण्यावरून हे नाव FIR मध्ये टाकण्यात आले. पोलिसांनीच टाकले ना, तर तुम्ही काही इन्क्वायरी केली का की या 13 मध्ये हे कॉर्पोरेटर तर होतच नाही त्यावेळी, उपस्थितच नाही आहे. तुमचे कॅमेरे असेल, मीडियावाल्यांचे कॅमेरे असेल, सोशल मीडियाचे कॅमेरे असेल, त्याच्यामध्ये बघा तुम्ही ते कॉर्पोरेटर आहे का. जो आहेच नाही स्पॉटवर त्याचंही नाव का टाकण्यात आले, पोलिसांनी इन्क्वायरी करा आणि ज्यांनी खोटी FIR झालेली आहे त्यांच्यावर FIR रजिस्टर करावंच नाही. हे अशा प्रकारचा वन साइडेड तर होणार नाही ना. उसके अंदर थोडा बहुत कायदे कानून आम्हालाही कळतं, मला स्वतःला तर खूप चांगलं कळतं. तर तुम्ही असं दमदाटी करून हे करणार असेल तर आम्ही त्याचं कोर्टामध्ये जाऊन आम्ही फेस करू ते.